अयसोचे अध्यापक विद्यालय सादर करीत आहे डॉक्टर सर चंद्रशेखर वेंकट रामन यांचा जीवनपट. आज 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन. चला तर जाणून घेऊ आजच विज्ञान दिन का साजरा केला जातो. दरवर्षी 28 फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण भारतात राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून विविध विज्ञान कार्यक्रमांद्वारे साजरा केला जातो. 28 फेब्रुवारी 1928 रोजी महान भारतीय भौतिकशास्त्रज्ञ प्राध्यापक डॉक्टर सर सी.व्ही. रामन यांनी रामन परिणामाचा शोध लावून 1930 सालचा भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार भारताला मिळवून दिला. भारत देशातच अलौकिक विज्ञान संशोधन करून नोबेल पुरस्कार मिळवून देणारे चंद्रशेखर वेंकट रामन हे पहिले भारतीय वैज्ञानिक ठरले. तसेच आशिया खंडातील पहिल्या नोबेल पुरस्काराचे सुद्धा मानकरी ठरले. या घटनेची आठवण म्हणून विज्ञान तंत्रज्ञान विभाग भारत सरकारद्वारा या विभागाचे त्यावेळेसचे सचिव डॉक्टर वसंत गोवारीकर यांनी कुठल्याही वैज्ञानिकाचा जन्म मृत्यू म्हणून विज्ञान दिन साजरा न करता त्यांनी 28 फेब्रुवारी हा दिवस सुचवला. तेव्हापासून 1986 सालापासून 28 फेब्रुवारी हा दिवस भारतात राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. रामन परिणामाबद्दल थोडंसं. बालपणापासूनच रामन यांना फुलांचे रंग निरनिराळे का, आकाश व समुद्र निळा का भासतो, सूर्याचा प्रकाश पांढराच का, चंद्राचा प्रकाश धवल पण शांत का, अशा विविध रंगांचे आकर्षण होते आणि त्यातून त्यांची चिकित्सक बुद्धी जागृत होत होती. रामन इफेक्ट म्हणून भौतिकशास्त्रात अजरामर झालेल्या शोधाची कहाणी फारच मनोरंजक आहे. भौतिक विषयांचे प्राध्यापक या नात्याने खरं म्हणजे त्यांनी आधी एक क्लेरिकल जॉब धरला होता, पण त्याच्यात त्यांचं लक्ष लागेना म्हणून थोडंसं संशोधन करून त्यांनी ही प्राध्यापकाची नोकरी धरली. भौतिक विषयांचे प्राध्यापक या नात्याने रामन परदेशात एका संमेलनात भाग घेण्यासाठी मेडिटेरियन समुद्रमार्गे निघाले. प्रवासात वेळ जावा म्हणून त्यांनी नेहमीप्रमाणे पॉकेट स्पेक्ट्रोस्कोप सारखी उपकरणे बरोबर घेतली होती. असाच प्रयोग चालू असताना त्यांच्या लक्षात आले की समुद्राच्या निळ्याशार रंगाच्या मागे पाण्याच्या थेंबाद्वारे होणारे सूर्यप्रकाशाचे विकिरण म्हणजे स्कॅटरिंग कारणीभूत आहे. कलकत्त्यास परतल्यावर त्यांनी यावर सखोल संशोधन सुरू केले आणि 4 वर्षांच्या अथक परिश्रमानंतर त्यांनी जगमान्य असा रामन प्रभावाचा म्हणजेच रामन इफेक्टचा शोध लावला. त्यांना रामन परिणाम म्हणजे प्रकाशाचे मॉलिक्युलर स्कॅटरिंग करता सुप्रसिद्ध इसवी सन 1930 चे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले सुद्धा. आता काय आहे हा रामन परिणाम? एखादा एकरंगी म्हणजे मोनोक्रोमॅटिक लाईट एखाद्या वस्तूवर टाकल्यानंतर तो लाईट विखुरला जातो, यास रामन परिणाम म्हणतात. हे थोडक्यात झाले. पण पहा, प्रकाश किरण अत्यंत सूक्ष्म कणांवर पडल्यानंतर सर्व दिशांनी विखुरण्याच्या प्रक्रियेला प्रकाशाचे विकिरण म्हणजे स्कॅटरिंग ऑफ लाईट असे म्हणतात. पृथ्वीच्या वातावरणातून प्रवास करताना सूर्यप्रकाशाच्या होणाऱ्या विकिरणामुळे म्हणजे स्कॅटरिंगमुळे आकाश निळे दिसते. सर्वात कमी तरंगलांबी म्हणजेच वेव्हलेंथ असणाऱ्या निळ्या रंगाचे जास्त प्रमाणात विकिरण होऊन विकिरण झालेला प्रकाश आपल्या डोळ्यांनी दिसल्याने आकाश निळे भासते. तथापि आकाशाच्या निळ्या रंगाच्या परावर्तनामुळे
समुद्राचे पाणी निळे दिसते असे पूर्वी समजले जात असे. यावरही रामन यांनी पाणी आणि बर्फामधून होणाऱ्या प्रकाशाच्या विकिरणांचा अभ्यास करून समुद्राच्या निळाईचे कारण प्रकाशाचे पाण्याच्या रेणूमुळे होणारे विकिरण म्हणजे स्कॅटरिंग असल्याचे दाखवले. आता अगदी सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर आपल्याला माहिती आहे की प्रकाश सुद्धा अनेक कंपनांचा मिळून बनलेला आहे. म्हणजे त्याला फ्रिक्वेन्सीज असतात. जांभळ्या प्रकाशाची कंपनं वेगळी आणि लाल प्रकाशाची कंपनं वेगळी. प्रत्येक पदार्थात असलेल्या अणुरेणूंच्या रचनेत कुठल्या ना कुठल्या कंपनाशी जुळवून घेण्याची क्षमता असते. मग ती कंपने तात्पुरत्या स्वरूपात वस्तूत अडकतात आणि क्षणभराने ती बाहेर पडतात. ही कंपने मोजता आली की वस्तूची रचना आपल्याला कळते आणि त्यामुळे पदार्थाची चिरफाड न करता सुद्धा आतमध्ये काय काय आहे हे आपल्याला समजून येते. आणि रामन यांनी ही कल्पना प्रथम जगासमोर मांडली. एखाद्या पदार्थावर प्रकाशाचा झोत सोडला तर तो झोत आत गेल्यानंतर पदार्थाने क्षणभरासाठी पकडून ठेवलेली कंपने पुन्हा बाहेर टाकली जातात. त्यांचा फोटो काढला तर तो पदार्थ कोणत्या कंपनांना प्रतिसाद देतो यावरून त्या पदार्थाला आपण ओळखू शकू. कोणत्याही वस्तूवर क्षणभरासाठी लेझर प्रकाश पाडायचा आणि तो प्रकाश संपताच वस्तूमधील निर्माण झालेला विकिरणांच्या प्रकाशाची नोंद घ्यायची. याला रमण वर्णपट असे म्हणतात. आता संगणकाच्या साहाय्याने हा वर्णपट आपण आणखी मोठाही करून बघू शकतो. त्यामुळे त्यातले बारकावे आपल्याला समजून येऊ शकतात. आता रमण वर्णपटाची उपयुक्तता बघूया. आपल्या दैनंदिन जीवनात याचे अनेक उपयोग आहेत. पहिला उपयोग म्हणजे मूलभूत उपयोग, की कुठलाही पदार्थ कशाने बनलेला असतो, अणू, रेणू आणि प्रकाशाच्या विकिरणाच्या आण्विक प्रक्रियेसंबंधी आपण याच्यामुळं माहिती मिळवू शकतो. त्या पदार्थाच्या रचनेविषयी माहिती मिळवण्याचे भांडार या वर्णपटामुळे खुले झाले. याशिवाय अणू, रेणू, रासायनिक बंध म्हणजे केमिकल बॉन्ड कुठला आहे त्याच्यामध्ये, त्या केमिकल बॉन्ड मध्ये अँगल्स कुठले आहेत ही माहिती घेणं सुद्धा याच्यामुळं सोपं झालं. रासायनिक संयुगाची रचना ठरवण्यामध्ये रामन परिणामाची मोलाची मदत झाली. दुसरा उपयोग आहे औषधशास्त्र म्हणजे फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये ज्या टॅबलेट्स असतात, गोळ्या असतात, या गोळ्यांमधील रासायनिक पदार्थ त्यांची शुद्धता तपासण्यासाठी उपयुक्त. केमिकल कॉम्बिनेशन्स आपल्याला त्या गोळ्यांमधले तपासता येतात. तिसरा जो उपयोग आहे तो म्हणजे कार्बन मटेरियल संदर्भात. हिऱ्यांवर आता आपल्याला माहिती आहे हिरा हा एक कार्बनचाच एक प्रकार आहे. तर हिऱ्यावर संशोधन नोबेल पारितोषिकाच्या रकमेतून रामन यांनी या संशोधनासाठी हिरे खरेदी केले. हिऱ्यांमधील परमाणू एका विशिष्ट पद्धतीने दोलायमान होतात व त्यामुळे एक वेगळाच वर्णपट तयार होतो असा त्यांनी शोध लावला. हिरा व कोळसा एकाच घटकापासून म्हणजे कार्बन पासून निर्माण झाले असून त्यांच्या अणूंच्या अंतरंगातील वेगळेपणामुळे दोन्ही भिन्न गुणधर्म दाखवतात. म्हणून हिऱ्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी आणि त्यांचे मूळ कुठं आहे हे तपासण्यासाठी सुद्धा रामन वर्णपटाचा उपयोग होतो. चौथा उपयोग आहे जिओलॉजी या क्षेत्रात. वेगवेगळ्या प्रकारच्या दगडावर अतिनील किरणे टाकले असता अंधारात त्या दगडावर किती प्रकारचे विविध रंग आहे हे त्यांना दिसून आले. साधे दगड त्या किरणांनी प्रकाशमान होतात, यालाच विभासना असे म्हणतात हे रामन यांनी सांगितले. म्हणून जिओलॉजीमध्ये जे जेमस्टोन्स असतात त्यांचा सुद्धा छेद घेतला तर त्या छेदाचा अभ्यास करण्यासाठी रमण वर्णपट उपयोगी पडतो.
पुढचा उपयोग आहे तो म्हणजे एअरपोर्टवर. हे बघा, तुम्ही एअरपोर्टवर गेल्यावर सिक्युरिटीसाठी तुमची काही तपासणी होते आणि तुमच्या बॅगेमध्ये समजा काही लोखंडी वस्तू असेल किंवा बॅगेतले बॉम्ब किंवा ड्रग्ज तपासणीसाठी त्या सुरक्षा रक्षकांना जे डिटेक्टर असतं त्यामध्ये या रमण वर्णपटाचा उपयोग केला जातो. पुढचा जो उपयोग आहे तो म्हणजे कॅन्सरमध्ये. कॅन्सरमध्ये जो ट्यूमर असतो त्या ट्यूमरची संरचना शोधण्यासाठी आपल्याला रमण वर्णपटाचा उपयोग होतो. त्याच्यानंतर फॉरेन्सिक सायन्समध्ये DNA किंवा न्यूक्लिक ॲसिडची तपासणी जी केली जाते त्यासाठी आपल्याला या वर्णपटाचा उपयोग होतो. त्याच्यानंतर पुरातत्व विभागात सुद्धा एखादी आपण वास्तू किती जुनी किंवा एखादी वस्तू किती जुनी हे ओळखण्यासाठी आपल्याला रमण वर्णपटाचा उपयोग होतो. त्यानंतरचा उपयोग आहे लाईफ सायन्समध्ये. आता लाईफ सायन्समध्ये बघा की आपल्याला कधी फ्रॅक्चर झालं किंवा ती हाडांची जुळणी करण्यासाठी रॉड टाकला जातो ऑपरेशन करून. समजा हा रॉड लोखंडाचा टाकला तर तो लोखंडाचा रॉड काय होणार, शरीरामध्ये जी विविध रसायनं असतात तर या रसायनांशी त्याची रासायनिक अभिक्रिया होते आणि तो गंजू शकतो. म्हणून एखाद्या वस्तूची बायोकम्पॅटिबिलिटी म्हणजे शरीरात जुळवून घेण्याची क्षमता ही तपासण्यासाठी आपल्याला रमण वर्णपटाचा उपयोग होतो. यानंतर त्याचमध्ये हाडांची रचना तपासण्यासाठी सुद्धा याचा आपल्याला उपयोग होतो. आता पुढचा उपयोग, समजा झाडांना कीड लागली असेल तर आपण सहज डोळ्यांनी बघू शकतो, पण केव्हा, ती कीड मोठी झाल्यानंतर. पण रमण वर्णपटाने कीड लागण्यापूर्वी ती आतमध्ये किती आहे याचे निदान करता येते. तर हे झालं रमण वर्णपटाबद्दल. आता पुढच्या शोधाबद्दल बघू. बालपणी काय झालं, रामनला त्यांच्या आईने संगीत शिकवले आणि संगीत शिकवले असल्यामुळे त्यांना वीणा, सरोद, तबला, डग्गा इत्यादी वाद्ये उत्तम प्रकारे वाजविता येत होती. तबल्यावर लाइकोपोडियम पावडरचा थर टाकून आणि हाताने तबला वाजवून रामन निरनिराळे लहरींचे पॅटर्न तबल्यावर तयार करून उपस्थितांना दाखवत असत. पियानोमधून निघणारे या स्वरांवरही C.V. रामन यांनी संशोधन केलं. पियानोमधील हातोडी तारेला स्पर्श करते तो काळ, जिथे स्पर्श करते ती जागा यांचा परस्पर संबंध, तसेच हातोडीने तारेवर आघात करण्यासाठी वापरलेले बल व आघाताचा काळ यांचा परस्पर संबंधावर प्राध्यापक रामन यांनी अनेक महत्त्वपूर्ण प्रयोग करून आपले शोध प्रबंध एलिमेंट्स ऑफ म्युझिकल स्केल या नामक विज्ञान ग्रंथात प्रकाशित केले. सन 1948 मध्ये रामन यांनी बंगळुरू येथे रामन इन्स्टिट्यूट ही विज्ञान संशोधन संस्था स्थापन केली. 1943 साली डॉक्टर कृष्णमूर्ती यांच्या साहाय्याने त्यांनी त्रावणकोर केमिकल कंपनीची उभारणी केली. काडेपेट्यांसाठी आवश्यक असणाऱ्या पोटॅशियम क्लोरेटचे उत्पादन या कंपनीमार्फत केले जाते. ही कंपनी आता TCM लिमिटेड या नावाने ओळखली जाते. रामन यांना रॉयल सोसायटीने सदस्यत्व देऊन सन्मानित केले. त्याचप्रमाणे त्यांना सर हा किताब देण्यात आला. नोबेल पुरस्काराबरोबरच त्यांना फ्रँकलिन पदक, भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च किताब, लेनिन शांतता पारितोषिक असे अनेक सन्मान प्राप्त झाले आणि वयाच्या 82व्या वर्षी बंगळुरूमध्ये त्यांचा मृत्यू झाला. पण आजही प्रत्येक 28 फेब्रुवारीला आपल्याला रामन परिणामांच्या माध्यमातून रामन अजूनही अजरामर आहेत याची जाणीव होते. धन्यवाद.